तर जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीची घोषणा जी आहे ती झालेली आहे। जागा वाटपाचा तिढा घोषणा जी आहे ती अजून झालेली नाही। जागा वाटपाचा तिढा कायम आहे। भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीनंतर आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादीची मनधरणी करण्यात भाजपला यश आलेलं आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपा शिंदेच्या शिवसेनेसोबतच जळगाव महापालिका निवडणूक लढवणार ही माहिती आता समोर येते। युती करायची हा जवळजवळ हा निर्णय अंतिम टप्प्यात आलेला आहे। जागा वाटपाच्या संदर्भात उद्या किंवा परवापर्यंत बसून त्याची अधिकृत देखील अजून वेगळी घोषणा केली जाईल। पण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनीही सोबत जळगाव महापालिकेची निवडणुकीत सोबत राहून निवडणूक लढवावी हा निर्णय इथं आज झालेला आहे। महायुतीची चर्चा महायुतीच्या सगळ्या नेत्यांबरोबर केली। मग शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आज ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। प्रभागाच्या बाबतीमधला निर्णय जो असणार आहे तो 1-2 दिवसामध्ये त्यालाही क्लिअर करण्यात येईल। पण महायुती म्हणून जळगाव महापालिकेमध्ये जायचा आमचा निर्णय झालेला आहे। ते आता सध्या महायुतीची बैठक झालेली आहे। मंगेश दादा, राजू मामा तिकडनं अनिल दादा किंवा सगळे गुलाबराव देवकर आप्पा असतील किंवा सगळ्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये महायुतीचे शिक्कामोर्तब झालेलं आहे। आमची ऑलरेडी बैठक झाली होती, त्याच्यात आमची युती झालेली होती, पण आमचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यावर बैठक झालेली आहे आणि शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे आता महायुती डिक्लेअर मंगेश दादांनी केलेलीच आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की अडचणी आता काहीच राहिलेली नाही।